हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतींसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप। ज्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जाताय तेच लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील। स्वायत्ततेची शक्ती काय असते हे सत्ताधाऱ्यांना दाखवा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मतदार यादी सुधारणा न झाल्यास कठोर पावलं उचलणार। विरोधकांनंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षांकडून नाराजी व्यक्त। अंबरनाथमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचाही आरोप। माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते। परळीतल्या प्रचार सभेमध्ये धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील मुख्य आरोपीचा मुंडेंना कळवळा का या चर्चेला यामुळे उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळवळा आल्यानंतर जरांगेंचा हल्ला बोल, तर आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावेत, जरांगेंचा सल्ला। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती सुद्धा भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात असंही विधान। मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत कोठडी। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा ठपका। अनंतचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवेला संशय होता। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। गौरी गर्जेंच्या मृत्यू प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचे आदेश, तर सेटलमेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं, दमानियांचा पंकजा मुंडेंना सवाल। डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीत अंत्यसंस्कार। कौटुंबिक वाद आणि छळामुळे गौरीनं आत्महत्या केल्याचा आरोप। पती अनंत गर्जेच्या मुंबईमधील घरी फॉरेन्सिक टीमकडून तपासणी। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड, तर वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विले पार्लेतील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातनं गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधानांकडून ट्विट करत श्रद्धांजली। नागपूरच्या सावनेरमध्ये महिलेनं भाजप आमदार आशिष देशमुखांसमोर मांडली व्यथा। देशमुखांच्या मदतीमुळे हरवलेला मुलगा दिल्लीत असल्याचं कळलं। महिलेकडून आभार व्यक्त। राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षा चालक अटकेत। कारवाईनंतर माफी मागितली। यहा भैयाओं का राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी। बुलढाण्यामध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली। खामगाव जलंब रेल्वे सेवा यामुळे काही काळासाठी ठप्प। पाडकाम करताना टाकी विरुद्ध दिशेला कोसळल्यामुळे हा परिणाम। शाळा, कॉलेजेस, बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात भटके कुत्रे पुन्हा सोडू नका। राज्य सरकारचे सर्व मनपा आणि नगरपालिकांना आदेश। कुत्र्यांच्या निर्विजीकरणासह निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्याही सूचना। जस्टिस सूर्यकांत हे देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली गोपनीयतेची शपथ, तर 14 महिन्यांचा कार्यकाळ त्यांचा असणार। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट।